देवळांचा धर्म, धर्माची देवळे. देवळाचा धर्म, धर्माची देवळे. लेखक प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे. हिंदूंचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुया बावळ्या खोयांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय वसतिस्थान ते देवालय. आमचं तत्वज्ञान पाहावे तो देव चराचर व्यापुनी आणखी वर दशांगुले उरला. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती. बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातानात धडपडत पडले तरी कोठे होते. विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी 7,000 वर्षे धरली तर इतके वर्ष हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे. आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत, पण या देवांना सकाळची न्याहारी, दुपारी पंचपक्वान्नाचे भरगच्च ताट, पुन्हा 3 प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण याशिवाय दिवस सुना जायचा नाही. याशिवाय काकड आरत्या, माकड आरत्या, धुपारत्या, शेजारत्या आहेतच. कोट्यावधी गोरगरीब हिंदूंना विशेषतः धर्मश्रद्धाळू हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोनपाटाचे ठिगळही मिळण्याची पंचाईत, पण आमच्या देवांना छपरी पलंग, मच्छरदाणी, गाद्या गिरद्यांशिवाय भागायचंच नाही. खुशाल चेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष प्रदर्शनी म्हणून तर भटभिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धैंडवाडे आणि भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय. आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेच मसनवाटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी. या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे आणि घंटा नगाऱ्यांचे ऐश्वर आपणास लाभावे म्हणून आमच्या देवया देवांनी भटांची खूप पायचाटी केली. तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लागली. देवळांचा उपयोग प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल, पण धर्मप्रसाराचे व धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या धोंड्या दगड्या देवदेवींनी आजपर्यंत काय केले हे इतिहासावरून दिसतच आहे. गजनीच्या महमदाच्या सोट्याचा तडाखा सोमनाथाच्या टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे बोनस बँकेचे बाप असावे अशी पुसट सुद्धा कल्पना कधी इतिहासाला आलेली नव्हती. त्यावेळेपर्यंत लघुरुद्र महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारे हिंदू आणि त्यांचे पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडीखालच्या भुयारात संपत्ती साठवण्याचा धर्मवान धंदा करीत असतील हे महमद गजनीला जसे बिनचूक कळाले तसे फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाही कळाले नसावे असे वाटते. म्हणून महमदाच्या बजरंगी सोट्याने थार 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 एकामागून 2-3 तडाखे खाईपर्यंत जागृत सोमनाथाला
आपल्यावरील प्रसंगाची कल्पना आली नाही. भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचा संरक्षक. भट जिवंत तर धर्म जिवंत. ब्राह्मण वर्गानेच आजपर्यंत धर्म जागविला. ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल मवाळ गबाळ टवाळ भटांची आरोळी. देवळे म्हणजे धर्माची आगारे. धर्माची गंगा येथेच उगम पावते. या उगमावर भटाचे आसन. देवळात तर प्रत्यक्ष देव, साऱ्या विश्वाचा स्वामी, चराचर व्यापुनी आणखी वर जो दशांगुले उरला तो हिंदूंच्या देवळात जाऊन भरला. असल्या देवांचे कोण काय करणार? आता या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिले पाहिजे. मूर्तीपूजा अथवा प्रतीक पूजा अनादि मध्यंत अनंत वीर्यम या परमेश्वर चिंतनार्थ उपयोगी पडणारे एक सुटसुटीत साधन म्हणून काही काळ क्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलेही. परंतु देवळातली ही मूर्ती म्हणजे देव नव्हे, तो केवळ धोंडा, भातुकलीच्या खेळातल्या बाहुलीसारखी क्षुद्र वस्तू. ही वस्तुस्थिती पुजारी भटदलालापासून तो तिच्या पुढे कपाळ घासणाऱ्या भक्त भक्तिनीपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते. असल्या धोंड्याची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्य नाही आणि प्राणावर बेतले तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्तांचे मुळीच संरक्षण अगर तारण करू शकत नाही हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सांग सकाळ कोट्यावधी हिंदू काय म्हणून देवळात जातात? बाप अजय पंजे गेले म्हणून जातात का त्यांना एखादी गुप्त जादू अथवा मधुमुख विषघट असे कारस्थान तेथे ओढावून नेते? हिंदू लोकांची देवळा देवाविषयीची भावना जर अस्सल आणि अत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ व एकही देव खास बळी पडला नसता. अर्थात नाटके, सिनेमे आणि सिनेमा थिएटरांची किंवा तमाशाच्या थिएटरांची जशी क्षणभर विरंगुळ्याची ठिकाणे, करमणुकीच्या करमणूक आणि पटला काही उपदेश तर पटला, नाहीतर जागच्या जागी निसटला, या पलीकडे देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांनी मुळीच बाळगलेली दिसत नाही. तरीही देव देवळाविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जीवेचा दबदबा पाहावा तो त्याच्या धडधडाटापुढे गिरसप्पा नायनारांच्या कांठळ्या बसतात. हे काय भटबंगाल आहे? हे भटबंगाल हिंदुस्थानच्या नकाशात सापडणारे नसून ते थेट भटांच्या पोटात आहे. देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटा पाण्याचे गुप्त मर्म आहे. या मर्माचे वर्म अपार भटेतरांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी 18 पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे. गीता व उपनिषदादी आचार विचार क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ कितीही असले तरी देवळावर देह जगविणाऱ्या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो. पुराणांचा पाचकळपणा प्रकट करण्याचे येथे प्रयोजन नाही. पुराणांच्या पचनी पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वर विषयक कल्पनेत इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायाऐवजी भटाच्याच पायावर टाळकी घासतो आणि त्यांचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून घटाघटा पितो. देवळात कथा, कीर्तने, पुराणे, प्रवचने होतात, पण सर्वांची झाप छिनार भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर. या पुराणांच्या श्रवण मनन निधिध्यासाने हिंदू स्त्री पुरुषांच्या मनावर कसले कसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले, आजही होत आहेत. देऊळ आणि देव महात्म्य या पुराणांनीच वाढवले. पुराणे म्हणजे शिमगा असे पुष्कळ विचारवंतांचे मत आहे. पुराणे म्हणजे शौचकूप असे आमचे मत आहे. पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी.
देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही, असा सनातनी नियमच ठरून गेला. त्यामुळे पुराण प्रसव्या भटांनी देवळांची संख्या भरमसाठ वाढवण्यासाठी देवांचीही देवसंख्या वाढवीत वाढवीत 33 कोटीवर नेऊन भिडवली. त्यात पुन्हा देवांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या. विष्णू पुराणात विष्णू श्रेष्ठ, बाकी देव लुच्चे. गणेश पुराणात गणोबा श्रेष्ठ, बाकी देव कुचकामी. देवी पुराणात देवी श्रेष्ठ, बाकी पुल्लिंगी देव सारे बदमाश. अशी देवादेवातच लठ्ठालठ्ठी लावून दिली आणि प्रत्येक देवांच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्त संघ हिंदू समाजात चितावून दिले. त्यामुळे प्रत्येक देवाचे देऊळ या अहमहमिकेने साऱ्या हिंदुस्थानावर देवळांचा मुसळधार वर्षाव सुरू झाला. निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभा विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट मात्र अभेद भावाने देव व मानवातला दलाल म्हणून हजरच. बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेक भट रावणाच्या पूजेला हजरच. शिवाय एकाच गावात एकाच देवाची अनेक देवळे निर्माण करण्याचीही एक शिष्ट संप्रदाय पडला. शंकराची पिंडी जरी एकाच रंगाढंगाची असली तरी सोमवार पेठेत देऊळ म्हणून सोमेश्वर, बसाड्या तळ्यावर देऊळ म्हणून बसाडेश्वर, बाळोबा पगडबंदाने बांधले म्हणून बाळेश्वर, फाशीच्या वडाजवळ पिंडी सापडली म्हणून फासेश्वर, असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळापायी आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न चवचवीत वंदनावर सफाईत सोडवून घेतला. काकतालीय न्यायाने पुजारी बनलेल्या भटांची घराणीच्या घराणी त्या त्या देवळाचे वंश परंपरागत वतनदार बनले. पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदूंनी देवाला गाव, जमिनी, दागदागिने आंदण द्यावी. ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडावी. नाव देवाचे आणि गाव भटाचे. मारुतीच्या बेंबटात टेकाची मूर्ती दिसण्या इतका आणि दत्ताला बेपाम घाम सुटण्या इतका हा लोकोत्तर चमत्कार. यात संशय काय? देवळांमुळे आणि त्यातल्या देवामुळे हिंदू समाजाची आत्मिक उन्नती किती झाली हे भट भिक्षुकांच्या लट्ट दुलदुलीत पोटावरून ठरवायचे असेल तर आजचा हिंदू समाज आध्यात्मिक मोक्षाला पोचल्याची थेट पावती द्यायला हरकत नाही. सोमनाथाच्या टाक्यावर महमद गझनीचा लत्ता प्रहार पडल्यापासूनचा हिंदू देवळांचा इतिहास पाहिला तर गजंड गोसावडे, एदी भिकारी, पुराणटप्पू गुंड आणि पोटभरू भट यांची चंगळ उडवण्यापलीकडे या देवळांनी हिंदू धर्म, हिंदू समाज आणि न्यायनीती यांच्या प्रगतीला सपशेल कुंठविण्याच्या कुंठनपणापेक्षा विशेष काहीही केलेले नाही हे दिसून येते. हिंदुस्थान दरिद्री झाला. मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला. देशी धंदे ठार मेले. मध्यम वर्ग नामशेष झाला. सुशिक्षित पदवीधारांची उपासमार बोकाळली, इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे आरडाओरड करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पाडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता लुच्च्या लफंग्या, चोर, जार, ऐदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, इतके आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे. दुष्काळाने कोट्यावधी लोक देशात अन्नान्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरी भाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे. हजारो ग्रॅज्युएट तरुण उदरभरणासाठी भयाभया करीत फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जड जवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडधोंड्याचा शृंगार थाट बिनतक्रार दररोज चालूच आहे. देशातला शेतकरी कळण्या कोंड्याला आणि घोंगड्याच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळातल्या
भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळा एवढाही खळगा आजपर्यंत पडलेला नाही. देवळाच्या छपराखाली ब्रह्मचार्यांचे वंश किती वाढतात, पती नसतानाही किती पतिव्रता पुत्रवती होतात, किती गोसावडे सावकरी करतात, किती गुरु महाराजांचे मठ गोकुळ काल्यात कटिबद्ध बुडतात आणि पळपुट्या छंगी भंगे टग्यांचे थर येथे खुशाल चेंडूप्रमाणे जगतात. या गोष्टींची न्यायनिष्ठुरतेने जर कसून तपासणी होईल तर मुसलमानांनी देवळांवर घाव घालण्यापूर्वी अभिनव विचारक्रांतीचा तरुण हिंदू संघ निराशेच्या झटक्यात या देवळांची राखरांगोळी करायला अस्तण्यावर सावरून कधी पुढे सरसावलाच तर आश्चर्य वाटायला नको. धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की त्याचे उच्चाटन केल्याशिवाय हिंदू जनाचे अस्तित्व यापुढे बिंदोक टिकणे बरेच मुश्किलीचे आहे. देवळे जर हिंदू धर्माची मंदिरे तर तेथे अखिल हिंदू मात्रांचा प्रवेश अगत्य झाला पाहिजे. परंतु समाज बाह्य प्रदेशात भटांनी माजवलेल्या जातीभेद जातीद्वेष या धर्म मंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूंच्या जातीद्वेषाची नरककुंडेच म्हटली तरी चालते. स्वजाती वर्चस्वासाठीच येथे भिक्षुकांनी देवदेवळांचे पर्वतप्राय दगडधोंडे आपल्या आचार कल्पनेतून प्रसविले. तेथे देवळे हिंदूंची म्हणून जरी मनात मिरवली तरी ती भटांची खास मिरास या भावनेनेच आजपर्यंत चालू आहे. धर्माची गंगा देवळात, देवळाचा गंगाराम भट आणि भट म्हणजे सर्व हिंदू समाजाचा जन्मसिद्ध पिता. गुरु, न्यायाधीश, मोक्षदाता, भूदेव अखिल हिंदू जनांनी आपले सर्वस्व फुंकून देवळाच्या आणि देवांच्या पायावर ओतले तरी देऊळ आणि देव यांचा खरा मालक भटच. त्यांच्याशिवाय देव कोणाचीच पूजा घेत नाही. लागलीच तो भंगतो, त्याला दळदळून घाम फुटतो, त्याला इन्फ्लुएन्झा होतो, मग तो नवसाला फळत नाही, शेजारतीला निजत नाही, काकर आरतीला उठत नाही, नैवेद्याचे ताट चाटीत नाही, पालखीत बसत नाही. देवाला एखादी देवी असली तरी तिच्याही रंगमाला जात नाही, विडा खात नाही, खाल्ला तर गिळत नाही आणि थुंकतही नाही, असा मोठा हाहाकार उडतो. पोटा पाण्याची काळजी नसलेल्या भट दलालांच्याही तोंडचे पाणी पडते. कित्येक वेळा तुरुंगातून निसटलेल्या बिलंदर कैद्याप्रमाणे देवळातून देव पटकन नाहीसा होतो आणि पुनवडीच्या पोटेश्वर एकदम पैठणच्या पटांगणात फळेश्वर म्हणून उपस्थित होतो. असल्या मातेपुरू देवदेवींना ताळ्यावर आणण्याचे सामर्थ्य अवघ्या विश्वात फक्त एकट्या भट भूदेवाच्याच हाती. त्यामुळे भटेत्तर हिंदू जनांचा देव आणि देवळाशी राहणारा संबंध किती जवळ किती लांब असावा हे ठरविण्याचे मुख्याधारी देवळाच्या उत्पत्ती काळापासून सर्वस्वी भटार्पणच राहिली. यात काही नवल नसले तरी भटेत्तर हिंदूंच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहास स्पष्ट चित्रित झालेला आहे. गोळीला तुम्ही आणि पोळीला मी हा भटांचा सनातन धर्म त्यांनी आजपर्यंत पोटाआड मेहनत करून टिकविला. समाज क्षेत्रात भिक्षुकशाहीला जगद्गुरूंनी हिंदू हिंदूतर स्पृश्य आणि अस्पृश्य असे सनातनी द्वैत्याची पोकरण घातल्यावर त्याच्या दंडरक्षकांनी आणि पवित्र बडव्यांनी स्पृश्य भागातही भट भटेत्तर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस यत्न करण्यात व हिंदू व्रत देवळाचाच उपयोग करून घेतलेला आहे. भट व भटेत्तर वादाची नरक नदी देवळातून उगम पावलेली आहे. ज्यांना हा वाद अजिबात समूळ नष्ट व्हावा असे मनापासून वाटत असेल त्या सर्व विवेकवादी स्पृश्य अस्पृश्य हिंदू जनांनी आपल्या कळव्या निषेधाचा पहिला घाव या देवळांवरच घातला पाहिजे. देव आणि देवळाचे महत्व कमी झाल्याशिवाय किंवा नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणाऱ्या द्वैत भावनेचा या हिंदुस्थानातून बिमोड होणार नाही.
मूर्तीपूजा बरी की वाईट, खरी की खोटी, तारक की मारक इत्यादी मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी देवळातल्या देवात काहीतरी विशेष देवपण असणे आणि तसा तो अकिलमिश भासणे अगत्याचे आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचाळी साधी येल्या या भावनेचे अभंग कवनात कितीही गोड वाटले तरी ते हिंदू देवळांच्या व देवांच्या बाबतीत शब्दशः भंगतात. शिवाय द्वारी क्षणभरी उभा राहणारा आणि राहण्याची शिफारस करणारा कवी मनाने भटी महात्म्याचा गुलाम असल्यामुळे देवळाच्या आत देवाचे काय काय रंगढंग चालू असावे हे याची त्या बावटाला काय कल्पना असणार आणि कोणी करून दिलीच तर ती त्याला काय पटणार. देवळात गेले की क्षणभर तापापासून मुक्त व्हावे, शांत व्हावे, घटकाभर जगाला विसरावे आणि देवाच्या चरणावर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंत तत्वात विलीन व्हावे असा अनुभव येण्या इतके या देवाच्या मूर्तीत काय असते. जो माणसांचा थाट तोच देवांचा थाट, ज्या माणसांच्या चैनीच्या गोष्टी त्याच देवांच्या, माणसांच्या भावना त्याच देवांच्या भावना. माणसांना थंडी वाजते, देवांना वाजते. गावात उन्हाळा कडकला की देवाला पंखा सुरू झालाच. शंकराच्या पिंडीवर गळणीचे गाडगे लटकलेच. माणसांचा जनानखाना देवांचा जनानखाना. भोजनोत्तर माणसाची वामकुक्षी, देवांनाही ती सवय. माणसे रात्री निसतात, देव सुद्धा शेजारती होताच पलंगी पहुडतात. मग सकाळच्या काकड आरतीपर्यंत देव जागे व्हायचे नाही. जसा भक्त तसा देव हे सूत्र वाचा बोलायला छान सुटसुटीत खरे, पण त्यामुळे ईश्वर विषयक भावना, धर्मविषयक आदर आणि नीतीविषयक चाल यात माणसाची मनोवृत्ती खिळखिळी होऊन बसली आहे. याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. सध्या लोकशाहीचे वारे वाहत आहे. व्यक्तिमात्रांच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कोणाचीही प्राज्ञा नाही. अशा वेळी हिंदू देवळातही लोकशाहीची वावटळ घुसणे अगत्याचे आहे. राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणाऱ्यांनी इतर सर्व क्षेत्रातल्या गुलामगिरीची आणि गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थांची राख रांगोळी केली पाहिजे. कोणत्याही गोष्टीचे प्राचीनत्व मानवी प्रेमाशी घट्ट चिटकून बसते. ती गोष्ट त्याज्य असली तरी मग तिचा त्याग करणे माणसाच्या जीवावर येते. पण त्यागाशिवाय कोणत्याही बाबतीत प्रगती होणे शक्य नाही. हा सनातन निसर्ग धर्म आहे. अर्थात हिंदू समाजाला हिंदू समाज म्हणून इतर मानववंशाच्या चढाओढीत मर्दाप्रमाणे टिकाव धरायचा असले तर सामाजिक संघटनेत द्वैताचे व द्वेषाचे विष कालविणाऱ्या देवळांचा प्रेमा झुगारून देणे अगत्याचे आहे. देवळे आपल्या मूळ धर्मापासून का चेवली तर ती भटा भिक्षुकांच्या एकमुखी सत्तेखाली गेली म्हणून. देवळात भट का घुसला आणि शिरजोड झाला तर देवळात एक कोणी दगड्या देव बसला म्हणून. देवामुळे भट आणि भटामुळे देवळे अर्थात देवाचीच उचलबांगडी केली तर भटाला व त्याच्या एकमुखी सत्तेला कायमची गती मिळून देवळांचा इमारती व त्यांची उत्पन्ने हव्या त्या देशकार्यासाठी आज मोकळी होती. हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंडी जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरात त्यांचे एक कायम प्रदर्शन करावे, म्हणजे भावी हिंदू पिढ्यांना आणि इतिहास संशोधकांना या प्रदर्शनामुळे हिंदू जनांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास चांगला अभ्यासता येईल. रिकामी पडलेली देवळे व त्यांची कोट्यावधी रुपयांची उत्पन्ने यांचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी कसा कसा उपयोग करावयाचा हे ठरवण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे. अशी काही योजना झाल्यास पंथ, मत, पक्ष भेदाचा निराश करून देवळांचा अनेक सत्कार्याकडे उपयोग होईल. सार्वजनिक वाचनालये, संशोधन शाळा, वेधशाळा, शास्त्रीय प्रयोगशाळा, दवाखाने, अनाथाश्रम, सोशल क्लब, व्याख्यान मंदिरे, तालीमखाने, सहभोजन शाळा इत्यादी नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टींकडे
देवळांचा सदुपयोग अभेदभावाने करता येणे शक्य आहे. शुद्धी संघटनेचे कामही येथे उत्तम होईल. सारांश: हिंदू समाजात माणूसघाण पसरविणाऱ्या देवळातला बागुलबुवा किंवा बागुलबाईच एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली की हिंदू संघटनांचा मार्ग पुष्कळसा मोकळा होईल. या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदू जनांना दाखवता येत नसेल तर स्वराज्यालाच काय, पण जगायलाही ते कुपात्र ठरतील यात मुळीच संदेह नाही. तो सच्चिदानंद परमेश्वर अखिल हिंदू भगिनी बांधवांना देवदेवळांची धार्मिक गुलामगिरी रसातळाला नेण्याची प्रेरणा देवो, एवढी अनन्य भावाने प्रार्थना करून हा विचार आचार क्रांतीसाठी आपल्या चरणी रुजू करतो.